पेटवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. ते का चाय दे. हो काकी तू घेणार ना चहा? नाही नाही माझा मगाशी झाला. मामा मला ब्रेकफास्ट साठी मस्त सँडविच किंवा ब्रेड बटर असं काहीतरी दे ना. इथे आल्यापासून पोहे आणि काय ते आंबोळी खाऊन कंटाळा आलाय ग. बरं मी बघते काय करायचं. इथे काय करणार ते. घरात एवढ्या लोकांची जेवणाची तयारी चालू असं. बाबा मी बघते. आरतीस तू थांब, मी काहीतरी स्पेशल डिश बनवते तुझ्यासाठी. ग्रेट. आरची आता अजून काही दिवसच, आपल्याला लवकरच निघायचं इथून. हे घे स्पेशल डिश. काय आहे? टेस्ट तर कर. ओके. ऑसम. आंबोळीच आहे. हो पण टेस्ट वेगळी आली आहे ना. ऑसम आहे. मामा सँडविच कॅन्सल. आरचीस आता थोड्या वेळापूर्वी तुला हे सगळ्याचा कंटाळा आला होता आणि आता माधववर गेलाय सर. पूर्वा अजून एक देत्या का. काय झालं ग. इनफ माधव, आपण लवकरात लवकर मुंबईला निघायचं. काय झालं सांगशील का. आरचीस इथल्या माणसांसारखा होईल की काय अशी भीती वाटतेय मला. अगं ही कसली भीती. एका सायंटिस्टचा मुलगा आहे ना तो. मग एवढ्या लवकर गावचं पाणी कसं लागेल त्याला. हा? तो सायंटिस्टचा मुलगा असला तरी त्यांनी त्याच्या वडिलांचे गुण बरोबर उचललेत ना. हो. आजकाल त्याला ब्रेकफास्ट मध्ये आंबोळी पोहे घावन असलं काहीतरी आवडायला लागलंय. अगं मग चांगलं आहे की रोज नवीन ब्रेकफास्ट. मग मुंबईला गेल्यावर सँडविच आहेत, ब्रेड बटर आहेत. तुला माहितीये आमच्या लहानपणी तर आम्ही चहात पोहे टाकून खायचो. मला तर सवयच लागलेली. त्याशिवाय ब्रेकफास्ट झाला असं वाटायचंच नाही. मी तुला सांगतो हेच नकोय मला. एखादी गोष्ट आवडणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला त्या गोष्टीची सवय व्हायला नकोय मला. आणि या सगळ्या गोष्टी करत बसायला मला वेळ पण नाहीये. अच्छा म्हणजे आर्थिसला हे सगळं करून घालावं लागेल ही भीती वाटते तुला. हा प्लीज. निलिमा ती खिडकी नको उघडूस. का. खिडकीतनं ते झाड दिसतं ना. मग त्या झाडाला त्या बाईनी स्वतःला गळफास लावून घेतला होता. ती गोष्ट घडून गेलीये. पण कालच आई सांगत होती की त्या बाईची नजर आपल्या वाड्यावर आहे. हा.
आणि तुझा त्याच्यावर विश्वास आहे. बघ ना किती छान हवा सुटली आणि इथून ते झाड पण मस्त दिसते. निलिमा प्लीज, बघ माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही, पण एवढे सगळे जण सांगतायत तर आपण कशाला ना उगाच. हा, कारण माझा विश्वास नाही. ती एक घटना होती जी घडून गेली. त्यासाठी त्या झाडाखाली पार बांधणं, तिथे दिवा लावणं, त्या पारावर न बसणं, या सगळ्या गोष्टी मला पटत नाही. तू लिटरेचरचा प्रोफेसर आहेस ना, कवी कल्पना तुला माझ्यापेक्षा जास्त चांगल्या कळू शकतात. हो, या कल्पनाच आहे. मनाचा खेळ आहे सगळं. खेळ असला ना तरी आपण काही दिवस इथे आहोत आणि या सगळ्या गोष्टींकडे थोडक्यासाठी दुर्लक्ष करायचं नाही. माधव, मामा, खिडकी बंदच ठेवली तर काय फरक पडेल? आर्चीस, तुलाही हे सगळं खरं वाटतंय? नाही, तसं नाही, पण आजीने सांगितल्यापासून ते झाड जरा विचित्रच वाटायला लागले. मग त्याच्या आधी माइंड गेम आहे सगळं. मामा, जाऊ दे ना. तुझ्यावर गेलाय रे अगदी. आपण लवकरात लवकर मुंबईला निघायचं. हो हो, 13वं झालं आणि मृत्यूपत्राचं वाचन झालं की लगेच निघू. आजच दत्ता त्याबद्दल बोलणार आहे. तुम्ही भावंड बोला, मला इंटरेस्ट नाही. निलिमा प्लीज, ती खिडकी बंद करशील प्लीज? हे बघ. तू पण ना माधव. अगं छान आवाज होते. हा दत्ता, काय बोलायचं होतं तुला? बोल. माधव, काल वकील काकांनी वाटणीबद्दल सांगितलं. हा, त्याबद्दल बोलूचा. अरे मग अभिराम कुठे आहे? अभिराम त्याका काय उपयोग हा? त्याका भलतेच वेध लागले. सोड, तुला काय बोलायचं ते बोल. माधव, हा. काल 6व्या वाट्याचा कळला. हो, जा हात हा सरळ सांगून टाका ना. असं गुळमुळीत बोलून काय होणार नाही. सरिता, ते भाव कायता बोलतील, तू मध्ये बोला नको. माधव, सगळ्यांनाच प्रॉपर्टीमध्ये वाटा आहे काय, कुणाला काय हे माहित नाही. त्यात सुशलेचा वाटा हा, त्याका पण काहीतरी मिळाला असता. दत्ता, मुद्द्याचं काय ते बोलशील? मुद्द्याकच हात घालतो. मी आजवर घरातला सगळा सांभाळ होय का नाही आहे? अरे पण तुका कोण नाही म्हणला काय? नाही, कोण नाही म्हणलं नाही, पण वाटणी घेऊन सगळे हत. त्या सुशलेक कित्याक वाटू द्यायचो आणि इतरांक तरी कित्याक? कित्याक म्हणजे आम्ही पण वारस असो, आमचं पण काहीतरी अधिकार असा. हो हो हो, छाया थांब जरा. दत्ता, हे बघ, मी आता नोकरी करतो, कॉलेजमध्ये शिकवतो. काही वर्षानं रिटायर होईल, तेव्हा गावात यावंसं वाटलं तर आपलं काही गावात असावं ना. आणि आर्चिसचा स्वतःचा असा गाव हवा की नाही? तुमका कुणी परका केला? येवा गावा केव्हा, आम्ही इथंच आहेस. 4 दिवस राहावा. तुमचं पाहुणचार आम्ही करणार नाही का? 2 येतं जेवूक मिळता. अरे पण दत्ता, त्याच्या मालकीचा काय वया का नको? उद्या त्याच्या लेकान बापाशी विचारल्या गावागावाला काय असा तर माधव काय सांगा? तुझ्या चुलत्यान सगळ्या हडपल्यान असं सांगतो लो. अरे तुझ्या चुलत्याक अजून लोका गाळे घालतात.
बघतस ना तू. पण मी मरून माका वाट्याला काहीच येणार नाही का? अरे दत्ता, तुला गरज लागली तर मी मदत करीन ना. असा मग तुमचं वाटो सोडा, आमका बरोबर मदत होईल. सरिता, थांबाय, ह्याच्या आधी मी निमूटपणान सगळं करत इलं ना. हो. त्या नानांचा आजार पण कोण काढतंय? मीच काढताय मा. यांनी कधी शेणात हात घातला नाही, की गौऱ्यात थापलं नाही, की शेतात जोत धरलं नाही. एवढा सोपा नसता. माका काय माहित नाही. आमका चांगलं वाटो इलो नाही तर मी सोडूच ना या कुणात. मी काय विचार केला होता आणि काय होतंय? म्हटलं गावी येतोय, मस्त फिरू, एन्जॉय करू. अरे अभिदा तुझ्या एंगेजमेंटची शॉपिंग सुद्धा केली माहितीये. पण इथे काहीतरी भलतच होत. आय रिअली मिस आजोबा. मी पण यार. आजोबांना मला चिमुरडी चिमुरडी म्हणून हाक मारायचे. खूप लाड करायचे रे माझे. हा हा, असं काही नाहीये. आजोबा माझे जास्त लाड करायचे. हा, इनफॅक्ट मी सगळ्यांचाच लाडका होतो. मी गावी आल्यावर दत्ता काका मला कडेवर घेऊन पूर्ण गावभर फिरवायचं. पण आता साधं बोलतही नाही ग. कारण आता वाटण्या होणार आहेत ना. मला नाही वाटत की माझ्या डॅडला या प्रॉपर्टीमध्ये काही इंटरेस्ट आहे. कारण ऑलरेडी मुंबईत आमचा खूप मोठा फ्लॅट आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा प्रॉपर्टीसाठी भांडतायत म्हणून. अरे पण असं नाहीये. त्यांनी इथे एवढं काम केलंय आणि तरी त्यांच्याकडे आता काहीच पैसे नाहीये. माझं शिक्षण आहे, पुढे सगळं कसं होणार आहे याचं टेन्शन असतं रे त्यांना. पूर्वा, मला माहिती आहे का सगळं. म्हणून मी पण UPSC ची एक्झाम देतोय. जिथे माझी पोस्टिंग होणार आहे ना, तिथेच मी सेटल होणार. वा, म्हणजे तू क्लास 1 ऑफिसर होणार. कूल. अरे म्हणून मी सगळ्यावर आनंदाने पाणी सोडायला तयार आहे. पण इथे माझा विचार करत असताना कोणीच दिसत नाहीये मला. मला देविका आवडली. मला तिच्याशीच लग्न करायचं. आय सपोर्ट. मी सुद्धा. आजोबा असते ना तर हे सगळं झालंच नसतं आणि तुझा साखरपुडाही झाला असता. पण आता कुणाला काहीच पडलेलं नाही. अभिदा, तू असं सॅड नको होऊस ना. अगं नाही ग, उलट तुम्ही आहात ना म्हणून मला जरा तरी बरं वाटतंय. नाहीतर ह्या घरात आई सोडली तर मी कुणाशी बोलणार. अभिदा, कूल. कोणाच्यात कितीही वॉर झाला ना तरी आपण आहोत ना. आपण बोलू एकमेकांशी. आणि आपण फिरायलाही जाऊ. पण आता समुद्रावर नको हा. नाहीतर मला पुन्हा आईचा मार खावा लागेल. पूर्वा, सॉरी ना. माझ्यामुळे तुला उगाच मार खावा लागला. ठीक आहे रे. पण काय रे आर्चिस, मुंबईत घरी काका काकी नसताना एकटाच असशील ना घरात? एकटा असं नाही, माझे ऍक्च्युली खूप फ्रेंड्स आहेत मुंबईत. सो आम्ही मस्त फिरतो, मूवीज बघतो आणि हो, पब मध्ये जातो. काय? पब मध्ये? हा, अगं आजकाल सगळे सर्रास पब मध्ये जातात. एकटा जातोस की आणखी कोणी असतं? हा, तसं कसं आहे ना अभिता, देविका सारखी सुंदर मुलगी तुझ्या या पुतण्याच्या आयुष्यात अजून आली नाही रे. आर्चिस, फोनवर खूप वेळा तासन तास बोलताना बघितलंय मी तुला. काय आर्चिस? हा? घेवा फुटी चाय, घेवा फुटी चाय. कोणी मागवली होती का? कोणी मागवलेली नाही. मग ही कोणाक विसरले. पांडू, हा, आता चहा आणलास तर दे ना. यांका वही होती. ए, मला पण दे. हा घेवा. अरे पांडू, चहा दे ना. विसरलंय. थँक्यू. बर पांडू, हा, तुझं एज काय रे? त्या काय ते नाही माझ्याकडे.
काय असतात त्या? अरे पांडू, वय विचारतोय तो. हा, त्या मोबा. वा, अरे म्हणजे खूप. किती? त्या 350 वर्षा. काय? मग ह्या कमाल आहे हा. हे तुम्ही सगळे खूप एन्जॉय करत असाल ना? म्हणजे इतकी सगळी माणसं या एका घरात आणि सगळी वेगवेगळी. सगळी खुळी. बघा कोण बोलतोय. बरं चला आपण एक मस्त सेल्फी काढू. हा, चला फिरू, चला पूर्वत अभिभाव. अरे, पांडू 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 हा, इथे फिरू होता ना. फोटो फोटो अभिभाव. स्माइल. पांडू हस ना. स्माइल. थांब आर्चिस, काय झालं? ते झाड नको येऊ दिस फोटोत. दिल्या जीव दिल्या लटकून. पांडू शांत बस. त्या दिवशी आजीने सांगितलं त्या बाईने फास लावून घेतलाय. तेव्हापासून तर ते झाड अधिकच भयानक वाटायला लागलंय. अरे यू मॅड पूर्वा, तू फिजिक्सची स्टुडंट असून हे असं बोलतेस आणि ह्या गोष्टींवर विश्वास आहे तुझा? अरे आजीने काय सांगितलंय ते आठवतंय ना? आता माझ्या लक्षात येतंय बाबा त्या झाडाखाली कोणाला का बसू देत नाही ते, आणि पारावर दिवा का लावला जातो. पूर्वा प्लीज, हे सगळं इथे ठीक आहे पण ममा समोर नको बोलूस. अरे पण त्या दिवशी काकू पारावर बसली असताना झाडाची फांदी तुटून पडली ना. न्यूटनचा लॉ आहे हा, असं ममा म्हणत. काय आहे, तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं एक सायंटिफिक रिझनिंग असतं. काही काळजी करू नका रे, चला मस्त फोटो काढू. अमिता ये. पांडू फोटो काढूया, फोटो काढूया. स्माइल. पांडू हस ना. तरी त्याला समजाव रे. काय समजावू? खोटा नाही बोलत ती. ह्या सगळ्या केल्या म्हणून जीव तिरतीर तुटता. अरे मला कळत नाहीये का, पण असे वाद करून काही फायदा आहे का सांग मला. हा, की दिवस शांतच बसून होतो. काय झाला नाही म्हणून आता बोलूचा लागतंय. माका पण बोलूचा असा. मी हयच रावतले. जेवढं वाटो तुमचो तेवढंच माझो पण असताल. आये तू असंच तर ठीक असा. माका नाही वाटणार तुझ्या नंतर हे माका सांभाळतले भाव म्हणान. छाया काय बोलतेस हे? हो, अरे इतक्यांदा फोन केलास मुंबईवर, पण कधी विचारलं काय मेला का जिवंताचं म्हणा. तू जाशील मरे मुंबईत तुझं वाटो घेऊन. मी आजवर तुझं काहीच केलं नाही ना. केलात मरे. 2 वेळचं जेवण सुद्धा माका सगळ्यांचं झाल्यावर मिळत. आहे ता काय नाही, या वाटणीचं काय तर बघ आणि सांग माका काय ता. छाया छाया अगं दत्ता, त्या वाटण्या जेव्हा कळतील ना तेव्हा कळतील, पण आता वाद थांबव रे. अरे आईचा तरी विचार कर, तिला किती त्रास होत असेल. हा दादांनू गणेश घेताना बघलंय. काय गणेश येता? काहीतरी हिंडत असत. नाही, घराकडे येता. पूर्वताई पूर्वताई तो येता. कोण? कोण? कोण येते पांडू? हा हा, तो ह्यो गणेश येता. काय? हे कशा गेले? अरे गणेशा काय होतास रे गणेशा? काय हालत करून घेतला स्वतःची? काय झाला तुका? असं नको रे वागू बाबा. काय काय शोधायचा तुका?
अण्णा गेले तेव्हा सगळीकडे शोधला, काय सापडलं? आपला अण्णा गेले रे, सोडून गेले आपल्या. कोण बघणार आता आपल्याकडे? सरिता, काय चाललं हा तुझा? काय होतोस रे? कोणी कुठेही गेलं नाहीये. अण्णा इथेच आहेत, या वाड्यात. चल आज चल. आहे तो भर भात ठेव, भूक लागली आहे.